तर बाळानो क्वेश्चन बघा, इफ द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ rhombus is 13 centimeter and its area is 240 सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरिमीटर. तर तुम्हाला त्याचा पेरिमीटर काढायचा आहे. पहिली गोष्ट लक्षात आली पाहिजे की तुम्हाला रोम्बस कळला पाहिजे. सर्वप्रथम रोम्बस कसा असतो, त्याच्या प्रॉपर्ट्या काय असतात हे कळलं पाहिजे. तर रोम्बस कसा असतो ते समजून सांगतो. तर इकडे लक्ष द्या, असा तो रोम्बस असतो. रोम्बसची काय प्रॉपर्टी आहे, ऑल साइड्स आर इक्वल इन मेजर. त्याच्या डायगोनल ज्या बायसेक्ट करतात त्या परपेंडिक्युलर करतात. बोथ डायगोनल टू परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि सर्व साइड त्या रोम्बसच्या कशा असतात, सारख्या. त्याला रोम्बस असे म्हणतात. तर त्याचा एरिया दिलेला आहे आपल्याला 240. तर एरिया किती दिलेला आहे याचा, 240 स्क्वेअर सेंटीमीटर. तर त्याचा डायगोनल 1 किती दिलेला आहे, 30. डायगोनल 1 किती दिलेला आहे, 30 सेंटीमीटर. किती दिलेला आहे, 30. तर देअरफॉर, तर इकडे लक्ष द्या, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू d1 इंटू d2. त्याचा फॉर्म्युला एरिया काढायचा. तो एरिया दिलेला आपल्याला किती आहे, 240 स्क्वेअर सेंटीमीटर. 1/2 इंटू डायगोनल 1 किती दिले, डायगोनल 1 दिलेली बघा, एक दिलेली आहे 30. किती दिलेली आहे, 30 इंटू d2. 2 1 जा 15 जा. ओके, 2 1 जा 2, 1 वाजला 10, 2 5 जा. मग 15 मल्टिपल इकडे येताना डिवाइड. 240 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर इज इक्वल टू d2. इकडे लक्ष द्या, 15 1 जा 15, 9 उरले 90, 15 6 जा काय आलं रे, स्क्वेअर सेंटीमीटर गेला. देन 16 सेंटीमीटर इज इक्वल टू d2. बघा d1 आली आपल्याला 30 दिलेली आहे आणि d2 काय आला 16. तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की हा डायगोनल एकमेकांना कसे करतात, बायसेक्ट करतात. कसे करतात, बायसेक्ट करतात. ते तिथं तुम्ही हे टाकून सुद्धा करू शकता, जसं की ABCD असं O असं नाव टाकून पण करू शकतात, शॉर्टकट पण लिहू शकतात, असं काही नाही. मग कसं करू शकतात आपण, समजा आता हा परपेंडिक्युलर आहे, मग काय रे, समजा AC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर, देन AO इज इक्वल टू 1/2 ऑफ AC, देन 1/2 ऑफ 16 म्हणजे किती रे, 8. आणि इकडे BD इज इक्वल टू 1/2 ऑफ BO इज इक्वल टू 1/2 ऑफ BD इज इक्वल टू 1/2 इंटू 30 म्हणजे किती रे, 15. म्हणजे इकडे 15 आणि इकडे 8. तर जर तुम्ही बघितलं तर हा असा आला आणि हा इकडे असा आहे, आणि इकडे 15 आणि इकडे 8 आणि इथं राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे इथं आपल्याला काय वापरायचं आहे, काय वापरायचं आहे, पायथागोरस वापरायचा आहे. काय वापरायचं आहे, पायथागोरस वापरायचा आहे. आणि पायथागोरस कसा वापरायचा, तर इकडे लक्ष माहिती आपल्याला, काय, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर इकडे लक्ष द्या, हायपोटेनियस स्क्वेअर तर जाऊ द्या, बेस काय दिलेला आपल्याला, जसा 15 दिलेला आहे, आणि इकडे 8 चा स्क्वेअर दिलेला आहे. 15 चा स्क्वेअर 225 प्लस 81, याची ऍडिशन काय झाली रे, काय झालं, काय झालं, हा सॉरी 8 8 जा 64, 9 8 आणि 2 289. याचा स्क्वेअर रूट काय येतो रे, 289 कोणाचा स्क्वेअर आहे, 289 कोणाचा स्क्वेअर आहे, कोणाचा आहे, 17चा आहे, 17चा. मग 17, मग काय रे, पेरिमीटर ऑफ रोम्बस काय फॉर्म्युला आहे, 4 इंटू साइड, कारण सर्व साइड सेम आहे. मग 4 इंटू 17 किती झाले, 68, 17 4 जा 68 सेंटीमीटर. म्हणजे ह्या रोम्बसची पेरिमीटर काय दिलेली आहे, 68. हेच तुम्हाला फाइंड आउट करायला लावलेलं होतं. कळालं.